लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानं बीडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले। भाजप कार्यकर्त्यांनी हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है अशा घोषणा देत रस्त्यावर उतरून जोरदार शक्ती प्रदर्शन केले। सत्ताधारी भाजप आणि विरोधक काँग्रेस आता या मुद्द्यावरून आमने सामने आलेत। भाजप नगरसेविका डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी काँग्रेसवर थेट हल्लाबोल करत त्यांनी महिलांच्या हक्कांनाच विरोध केल्याचा आरोप केलाय। काँग्रेसकडून मतदारसंघ विभाजनाचा दावा केला जात असताना भाजपनं मात्र काँग्रेसनंच महिलांची गद्दारी केल्याचं म्हटलंय। या राजकीय संघर्षानं बीडमध्ये आगामी काळात नवा पेच निर्माण होण्याची चिन्ह आहेत। रिअल फॅक्ट हीच आहे की हे विधेयक जर मंजूर झालं असतं तर 33% आरक्षण फिक्स होतं। कसं आहे, आता तुम्ही कितीही कुठल्याही पक्षाला जरी सांगितलं की महिलांना जागा द्या तर ते परिपूर्ण होत नाहीत। त्यामुळे फिक्स जागा आम्हाला त्या मिळाल्या असत्या। आणि महिलांना आरक्षण सोडून अजून एक त्याचा फायदा असा होता की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्याही जागांचा टक्का या माध्यमातून वाढला गेला असता। कारण हा 33% महिला, अनुसूचित जातीचे पुरुष आणि महिला यांचाही टक्का या माध्यमातून वाढला गेला असता। त्यामुळे याचा फायदा हा सगळ्या ज्या म्हणजे मी म्हणते की राजकारणात जे पिछाडलेला वर्ग आहे त्यांनाच चान्स जास्त मिळाला असता। मी तर म्हणते विरोधकांना महिला दिन पण साजरा करावा की नाही त्यांनी, आणि त्यांना साजरा करण्याचा हक्कच नाहीये महिला दिन। कारण महिला दिन तुम्ही साजरा करता, तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता। फुलांचे विचार काय होते महिलांबद्दल, आदरणीय आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता, त्यांचे विचार महिलांबद्दल काय होते आणि तुमचा आज विचार कुठे चाललाय आणि तुम्ही ते सेलिब्रेट करताय। ही अक्षरशः लोकशाहीला न शोभणारी त्यांची कृती आहे। महिला शक्ती विधेयक जे बिल आपलं संसदेत मांडण्यात आलं त्याला काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उभाठा असे यासारखे अनेक जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी ते बिल पास होऊ दिलं नाही आणि महिलांच्या प्रगतीला खोडा घातला। महिला विधेयकाला विरोध म्हणजे 50% लोकसंख्येच्या प्रगतीला विरोध असं आम्ही समजतो। त्यामुळे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय पंकजाताई, प्रीतमताई यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे हा जन आक्रोश जो महिलांमध्ये आज उफाळून आलेला आहे त्याला कुठेतरी मुक्तता देणे, त्यांना बोलण्याचा चान्स देणे आणि ह्या ज्या त्यांच्या जो त्यांचा रोल आहे विरोधकांचा याला कडकडून विरोध करण्यासाठी, निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहे। आम्ही इथंपर्यंतच थांबणार नाहीत, तर जसं आपल्याला आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातूनच फक्त 1 करोड महिलांच्या स्वाक्षऱ्या ते कलेक्ट करणार आहेत, ज्यातून कळेल की खरंच ही भूमिका महिलांना पटली का नाही। आणि ह्या 1 करोड सह्यांमध्ये जास्तीत जास्त स्वाक्षऱ्या ह्या बीड जिल्ह्यातून जातील याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। कारण हे विधेयक फक्त कुठल्या एका पक्षासाठी नव्हतं, तर हे विधेयक हे प्रत्येक पक्षातल्या महिलेसाठी होतं। हे पहा, राजकारणामध्ये घराणेशाही असलेल्या महिला आरामात पोचतात, त्यांना ऑलरेडी पद तयार असतं, त्यांना आरक्षणाची गरज नाही। परंतु ज्या सर्वसामान्य महिला आहेत, सर्वसामान्य महिलांना आरक्षण हा एक चान्स असतो जिथे त्या राजकारणामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये स्वतःला सिद्ध करू शकतात। त्यामुळे महिला विधेयकाला विरोध म्हणजे जवळपास महिलांना विरोध केल्यासारखा आहे ना आमचा मोठा निषेध आम्ही आज इथे व्यक्त करत आहोत।